नमस्कार, आज आपण बनवतो साधी सोपी आणि 20 मिनिटात बनणारी मटकीची चवीदार रस्सा भाजी। तुम्ही जर ही भाजी बनवणार तर सारखी हीच पद्धतीने भाजी कराल। या ठिकाणी आपण घेतलेले पावशर मटकी, मोड आलेली उसळ घेतलेली आपण। आता 2 कांदे घेतलेले, कोथिंबीर घेतलेले, कढीपत्ता घेतलेले, टोमॅटो घेतलेले, बटाटा घेतलेले, लसूण पाकळ्या घेतलेले आहेत, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट भाजलेलं घेतलेले, मोठा चमच मसाला घेतलेला आहे, लहान चमच मोहरी घेतलेली, जिरं घेतलेले, हळद घेतलेली, काळा मसाला घेतला आहे मोठा चमच, 1 मोठा चमच मीठ घेतलेले, चिमूटभर हिंग घेतलेलं आहे। आता आपण ही कोथिंबीर कापून घ्यायची बारीक, टोमॅटो कापून घ्यायचे। आता आपण बटाट्याची साल काढून घ्यायचं। साल काढल्यानंतर आपण बारीक कापून घ्यायचा बटाटा। आपण हे कांद्यांची साल काढून घेतलेली आहे। आता हे कांदे बारीक करून घ्यायचं, बारीक मस्त कापून घेतलेले आहेत। आता हे सर्व आपण कापून घेतलेले आहेत। आता उसळ पण धुवून घ्यायची। तेल टाकलं, तेल गरम होऊ द्यायचं, जिरं मोहरी टाकायची, ते पण तेलात भाजायचं, मसाला टाकलाय। आता आपण कांदे टाकून घेतलेले आहेत, कांदे पण मिक्स करायचे, व्यवस्थित भाजून घ्यायचे कांदे पण। आता आपण बटाटे टाकून घ्यायचे, बटाटे पण मिक्स करायचे, टोमॅटो टाकायचं, मिक्स करून घ्यायचं, टोमॅटो पण छान मिक्स करायचे, लसूण पाकळ्या टाकायच्या, त्या पण मिक्स करायच्या। मीठ टाकलं आपण, मीठ टाकलं चवीनुसार, कढीपत्ते टाकून द्यायचे। आता आपण मसाला पण टाकून घ्यायचा, मसाला मिक्स करायचा, असं लालबुन कलर होऊन गेला बघा। कोथिंबीर टाकली आपण, तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं, तेल सुटू राहिलं व्यवस्थित। शेंगदाणे कूट टाकलं, मिक्स करायचं आहे, शेंगदाणे कूट पण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, याच्याने चांगली चव येते भाजीला। आता ही मोड आलेली उसळ टाकून द्यायची। आता आपला हा मसाला पूर्ण मिक्स झालेला आहे। आता पाणी टाकून द्यायचं आहे, 2 ग्लास पाणी टाकलेले आपण। मिक्स भाजी चाळून द्यायची व्यवस्थित। 10 मिनिटं भाजी चांगली शिजू द्यायची, उसळ छान शिजून जाते। झाकण ठेवायचं। 10 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढले आपण, तरी पण आली छान। आता भाजी मस्त शिजली। तुम्ही ही भाजी नक्कीच करून बघा, तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल। तुम्हाला रेसिपीज आवडली असेल तर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।